तर पब्लिक कसा आहे विषय, यो बंडाबा कसा हातात स्पीकर घेऊन चाललाय आणि यो बंडा बघा येताना चालत आला आणि जाताना गाढवांसंग जायचा विचार आवडते. जाताना महाराजांची घोषणा आणि गाणी म्हणत चाललेलं बघा. अजून आमची मॅडम तिथेच आहेत आणि हे बघा गाईडने आम्हाला माहिती द्यायला चालू केलाय बघा इथं. आणि महाद्वाराची माहिती द्यायला तर सगळी. आणि यो बघा महादरवाजा कसा आहे आणि हे बरोबर रचनाकने असं सापागत केला, कारण की जर तोपचा गोळा आला तर महादरवाजाला काय व्हाय नको. आणि हे बघा 2 तोफा ठेवल्या तिथे आणि या तोफा पंचधातूच्या आहेत. किती पण उन्हात ठेवा या तोफा गारच लागतात. आतापर्यंत नुसतं फोटोत आणि पुस्तकात बघितले बघा आणि आज प्रत्यक्ष बघावली बघा हे सगळं. आणि हे लोखंडी दाम दिसायला आहे आणि या लोखंडी डापावर कोड्यांची शिक्षा देते बघा. हे जे तलाव दिसायला नाही, या तलावाचं नाव म्हणजे हत्ती तलाव आहे. आणि यो तलाव आहे ते गंगामय तलाव. या तलाव बघा कसं भरलेला आहे पाणी. आणि हे बघा या सप्ते मनोरे आणि या आहे विजयस्तंभ. हे विजयस्तंभ 7 मजली होता, आता हे 2च मजली दिसला बघा तुम्हाला. आणि महाराज जर कुठले गड किल्ले जिंकून आले तर या विजयस्तंभाच्या 7व्या मजल्यावर एक भगवा ध्वज आणि याच्या आत कधी 365 दिवे लावायचे बघा. आणि आजचा ब्लॉग एवढाच होता बघा. जाता जाता फॉलो तेवढं करा आणि बाकीचं पाठ बघायला नसलं तर ते बघून घ्या.